आम्ही आता पालकमंत्र्यांनी सगळे पुरुषे सगळ्या इचलकरंजीच्या जेवढ्या पुरुषाचे कामगार आहेत इथं जमलेले आहेत त्याने आम्ही पालकमंत्री आंबेडकर साहेबांना आता आम्ही निवेदन द्यायसाठी जमलेलो आहे। गेले 2 महिने परिषद इचलकरंजीतली बंद आहे। शिरोळची अंकुश संघटना यांनी अंकुश कामगार संघटनेनं काय केले, फक्त इचलकरंजीची परिषद बंद पाडायचं काम केलेलं आहे। लक्ष्मी परिषद पावसाळी सगळ्या परिषद चालू आहेत, त्यामुळे इचलकरंजीच्या जेवढे कामगार 6000 कामगार व त्यांचं कुटुंब यांच्या उपासमारीची वेळ आलाय। वेळेवर हप्ता भरण्यास सुद्धा वेळ नाही। शैक्षणिक पुढे आमचा खर्च आहे, शैक्षणिक खर्च सुद्धा करायला तर कामगारांच्याकडे पैसे नाही आहेत, अशी परिस्थिती झाल्या। सगळे कामगार वर्ग असून दे किंवा हमाल लोक असून द्यात, या सगळ्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे। पुढे त्यांच्या मुलाबाळांचा शैक्षणिक खर्चाचा प्रश्न मोठा उद्भवला आहे, त्यामुळे कामगार हातबल झालेले आहेत। वेळोवेळी आम्ही मोर्चा काढून प्रांत कार्यालयाला आम्ही शासनाला सांगायचा प्रयत्न केला आमच्या होता, तरी सुद्धा अंकुश संघटना आमच्या कामगारांच्यावर 300 आणि 500 रुपये जमलेले हे कामगार असा आमच्यावर आरोप केलेला आहे आणि खोटं नाटक हे करून आमच्या गाड्याचा हवा सोडल्या, तोडफोड केल्या। पोलीस प्रशासन समोर असून सुद्धा त्यांनी कामगारांवर खोटा आरोप केलेला आहे, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। पालकमंत्र्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की एवढी जी कामगार जमलेले आहेत या कामगारांच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून लवकर प्रोसेस यांनी चालू करावं, कामगारांना रोजगार मिळावा ही आमची विनंती आंबेडकर साहेबांना आहे। सध्या कामगार संघटनेचा विजय असो, कामगार एकजुटीचा चाल लवकर आंदोलनकर्त्यांचा विजय असो, दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा विजय असो। अंकुशवाल्याने आमचे प्रोसेस उद्योग बंद पाडून सर्व कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे। त्याकरता आम्ही हे निवेदन माननीय मंत्री साहेब प्रकाश आंबेडकर साहेब यांना देण्यासाठी इथं थांबलेलो आहोत। तर त्यांनी आमच्या निवेदनाचा विचार करून ताबडतोब प्रोसेस चालू करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच आमची विनंती आहे। कामगार एकजुटीचा विजय असो। धिक्कार असो। बंद प्रोसेस चालू करा, चालू करा, बंद प्रोसेस चालू करा, चालू करा, चालू करा, बंद प्रोसेस चालू करा। गेली 2 महिने कुठल्याही कामगाराचा पगार नाही आहे, त्यामुळे कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। हप्तेवाले एकीकडे फायनान्सचे हप्ते मागायला येतात, मुलांच्या शैक्षणिक वर्ष नवीन वर्षाचा प्रश्न आहे, तरी साहेब आमचा विचार करून आमची नुकसान भरपाई व पगार देण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती आहे।